छत्रपती संभाजीनगरमधून आखाती देशातील युद्धामुळे ऑटो एलपीजी गॅसच्या दरामध्ये आता वाढ झाली आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये एलपीजी गॅसचे दर 57% वाढलेत। एलपीजीचे दर 61 रुपयांवरून 96 रुपयांवर आलेले आहेत। शहरातील जवळपास 30,000 ऑटो एलपीजी चालक अडचणीत आले। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देते। ज्ञानेश्वर, निश्चितच उर्सली जर आपण बघितलं तर अख्ख्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जे आहे ते गॅसचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे ऑटो एलपीजी गॅसचे भाव जे आहे ते गगनाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते 9 पंप आहेत, मात्र असं असलं तरी आता केवळ 2 पंप सुरू आहेत आणि 10 दिवसापूर्वी जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचे दर जे आहे ते 61 रुपये होते आणि आता तब्बल हे दर जे आहे ते 95.96 पैसे झालेत, अर्थात 96 रुपये झालेत। आणि 10 दिवसात जे आहे ते ऑटो एलपीजी गॅसच्या दरात ही प्रचंड वाढ आपण या ठिकाणी पाहतोय। त्यामुळे जे आहे ते ऑटो एलपीजी रिक्षा चालक सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत आले। दुसरीकडे जे आहे ते भाडे वाढ होण्याची सुद्धा आता शक्यता नाकारता येत नाही आणि अशा पद्धतीने जे आहे ते जवळपास 30,000पेक्षा अधिक ऑटो एलपीजी रिक्षे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। पण भाव वाढ झाल्यामुळे जे आहे ते रिक्षा चालक सुद्धा आता अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि अख्ख्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे अशा पद्धतीने जे आहे ते दिवसेंदिवस ऑटो एलपीजी दर वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी बघतोय अनेक रिक्षा चालक आपली ऑटोमध्ये ऑटो एलपीजी गॅस भरून येण्यासाठी एकत्र आले आहेत, मात्र अशा पद्धतीनं दर वाढ झाल्यामुळे कुठेतरी यांच्यात सुद्धा हिरमोड आपल्याला पाहायला मिळतो। बरोबर, नक्कीच। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।